हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्याचशा गोष्टी जुन्या झाल्या आहेत आणि त्याचं नूतनीकरण करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून निश्चितपणे सुधीर भाऊंनी मागणी केल्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टीचं नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे त्याचा डीपीआर तयार करण्यात येईल आणि तशा पद्धतीचं नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येईल। या पर्टिक्युलर केसच्या संदर्भात पोलिसांचं वागणं हे अतिशय चुकीचं होतं। त्यामुळे तिथले क्राईम सहित सगळे पीएसआय या घटनेशी संबंधित सगळे या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। फौजदारी कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की पहिलं निलंबन असतं, पण याच्यामध्ये ज्यांचा थेट संबंध असेल अशा लोकांचं तर निष्कासनच केलं पाहिजे। त्या दृष्टीने निश्चितपणे विहित प्रक्रिया निलंबनानंतरची पूर्ण करण्यात येईल आणि जे निष्कासनास पात्र असतील त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई देखील या ठिकाणी केली जाईल। सन्माननीय मंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यातच माझ्याशी चर्चा केलेली आहे। काय काय घोटाळे चालले आहेत हे त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे। त्यामुळे त्यांनी विनंती केल्याप्रमाणे उच्चस्तरीय याची चौकशी केली जाईल। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये न्यायालयीन व्यवस्थेचा विस्तार आपण केलाय। सत्र न्यायालय असतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय असतील, खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरही तयार केलाय, त्याचा विस्तारही केलेला आहे। मात्र यामध्ये एकट्या शासनाच्या भरोशावर हे करता येत नाही, कारण यातल्या जे बहुतांश निर्णय हे ज्युडिशियरीला करावे लागतात। त्यामुळे ज्युडिशियरी आम्हाला जे इन्फ्रास्ट्रक्चर मागते ते आम्ही त्यांना देतो, त्यांच्याकडे पाठपुरावा देखील करतो, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आम्हाला आहे। म्हणून मी आपल्यालाही आश्वस्त करतो की आपण या ठिकाणी ज्या अतिरिक्त न्यायालयांची मागणी केलेली आहे ती केसेसच्या आधारावर पडताळून पाहिली जाईल। ऍडिशनल केसेस, तेवढ्या केसेसची पूर्तता ही मागणी जर करत असेल तर निश्चितपणे नवीन न्यायालय दिलं जाईल।